माळ्यांची दुखणी आहे. ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून बंजाराकडे चाललं हे त्यांच्या पोटात पोरं दोन काय ती कामाची नाही ती बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्यांवर योजना नाही तरी गेला नाही. त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव मानावं लागेल. याद्वारे इथल्या पंतप्रधानांना सोडलं जात नाही. ओबीसीचं नेतृत्व माळ्याकडे मानण्यापेक्षा ह्याच्यात माळी धनगर वंजारी तुम्ही आणता का? पोटात एक आणि बोटात एक असं नाहीये. मी स्पष्ट वक्ता आहे. आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावत असेल तर ही दुर्दैव आहे ना. लक्ष्मण हाकेने एखादी चूकच केली नसेल तर लक्ष्मण हाकेने माफी मागायचा प्रश्नच उरत नाही. ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय, ज्यामध्ये ते माळी समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधानं करताना दिसत आहेत. यावरून आता नवा राजकीय वाद पेटलाय, कारण लक्ष्मण हाकेंचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं. परंतु तो व्हिडिओ फेक असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केलाय. माळ्यांची दुखणी आहे. ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून बंजाराकडे चाललं हे त्यांच्या पोटात पोरं दोन काय ती कामाची नाही ती बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्यांवर योजना नाही तरी गेला नाही. व्हायरल व्हिडिओनंतर लक्ष्मण हाकेंची जीप छाटणाऱ्यास 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून लक्ष्मण हाकेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल ज्या माळी समाजातील लोकांनी नवनाथ वाघमारेच्या अगोदर लक्ष्मण हाकेंचा सत्कार केला, लक्ष्मण हाकेंना यथोचित सन्मान केला. त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल. आता ते बोललेत नाही बोललेत ते व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे आपल्याला आता व्हिडिओ तर बोललेलं दिसतंय. आता तेच याच्यावर काय प्रतिक्रिया देतील आपल्याला कळेल. आणि दुसरा प्रश्न राहिला आहे भुजबळांचे पोरांच्या विषयी जरी त्यांनी असं वक्तव्य केलं की भुजबळांचे पोरं कामाचे नाहीत, भुजबळांनी नेतृत्व मोठं होऊन दिलं नाही. अरे कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं, आपल्याला काम करत राहावं लागत असतं. गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसींचे राज्याचे नेते, देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं काम केले म्हणून त्यांच्याकडे ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं. आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावत असेल तर ही दुर्दैव आहे ना. तुम्ही कुठेतरी उलटं सुलटं बोलून ही जागा कोणाला घेता येणार नाही. आणि ओबीसीचं नेतृत्व माळ्याकडे मानण्यापेक्षा ह्याच्यात माळी धनगर वंजारी तुम्ही आणता का? जो काम करीन त्याला नेतृत्व मिळत असतं. भुजबळ साहेब गेल्या अनेक दशकापासून ओबीसीचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ओबीसीनं ही पदवी दिली. ओबीसीचा मशिया या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सुद्धा त्यावेळी भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब आमचे नेते म्हणून ठणकावून सांगितलं होतं. त्यांनी कधी संकुचित विचार केला नाही. मग आपण का करायचा? माझी लक्ष्मणरावांना विनंती, तुम्ही जर असं चुकीचं बोलला असाल तर तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. तुम्ही असं बोलणंच चुकीचं आहे. परंतु तुम्ही जर बोलला नसाल तर तुम्ही प्रसार माध्यमांच्या समोर येऊन याचं काय तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे. परंतु माझ्या माहितीस तो आम्ही सोबत फिरत असताना गेल्या 1.5 वर्षात लक्ष्मणरावांना माळी समाजाकडून कुठलीही कमी झाली नाही. त्यांच्यासोबत फिरत असताना त्यांच्या विचाराच्या गावात आणि त्यांचे जिथं सहकारी आहेत त्या गावात तरी माझा अवमान अनेक ठिकाणी झालेला मी बघितला आहे. लक्ष्मणरावाचा सन्मान व्हायचा, तिथं माझा सन्मान होत नसं. परंतु मी कधीही गोष्ट बोलून दाखवली नाही, कारण की समाज हा समाज असतो. समाजाकडून छोट्या मोठ्या गोष्टी कमी जास्त झाल्या तरी आपण त्या सांभाळून घ्याव्या लागत असतात. आपण त्यामध्ये काम करत राहावं लागत असतं. काम केल्याच्या नंतर समाज आपल्याला ज्यावेळेस पात्र ठरेल त्यावेळेस आपल्याला सन्मान करेल, हे समाजाचं काम असतं. परंतु आपण समाजाला नाव ठेवण्याचा, कुठल्याही माळी समाजाला असेल, धनगर समाजाला असेल, वंजारी समाजाला असेल, बंजारा असेल किंवा छोट्या छोट्या मायक्रो ओबीसीतील समाजाला सुद्धा आपण नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला नाही. आणि हे लक्ष्मणरावांनी नाव ठेवून हे अतिशय चुकीचं वक्तव्य केलं. हे योग्य नाही. हे माळी समाजाच्या बाबतीत बोललेत. हे माळी समाजाला अतिशय वेदना झाल्यात. मी माळी समाजाच्या वतीनं लक्ष्मणरावाच्या बाबतीत खरं तर वेदना झाल्या म्हणून असं हे करतो, त्यांचा निषेध, ह्या वक्तव्याचा निषेध करतो. हे अतिशय चुकीचं आहे. बघा, तेवढीच वाक्य बोलले का? याद्वारे इथल्या पंतप्रधानांना सोडलं जात नाही. अरे लक्ष्मण हाके तर रोज हजारो लोकांबरोबर संवाद साधणारा लक्ष्मण हाके एकदम कॉमन मॅन आहे. आणि माझं पोटात एक आणि बोटात एक असं नाहीये. मी स्पष्ट वक्ता आहे. मी यशवंतराव होळकरांची औलाद आहे. समोर वार करणारा लक्ष्मण हाके आहे. लक्ष्मण हाकेला असल्या गोष्टी करायची गरज नाही. उरला प्रश्न माळी समाजाचा आणि भुजबळ साहेबांसंदर्भातला. भुजबळ साहेबांचा आणि माझा सकाळी संवाद झालेला आहे. माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरची थाप ही हा लढा लढण्यासाठी अजून ऊर्जा प्राप्त करणारी आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये मानलं कुणाला? महात्मा ज्योतिराव फुल्यांना मानलं.
त्यानंतर मी वंदनीय स्वर्गीय हरी नरके साहेबांना मी आदर्श मानत आलो आणि मी आज रोजी छगनरावजी भुजबळांना मी आदर्श मानतोय. त्यामुळे माझं आणि भुजबळ साहेबांचं काय नातं आहे ते भुजबळ साहेबांना अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. त्यामुळे असे फेक व्हिडिओ फेक नॅरेट पसरवून ओबीसी कधीही दुभंगणार नाहीयेत. आणि ओबीसीच्या पोरांना माहिती आहे की कधी काय कुठं कसं. हे कोण विघ्न संतोषी 2-4 लोक आहेत. मी डिपार्टमेंटशी बोललेलो आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे, त्यांची बॅक हिस्ट्री मी त्यांना सांगितलेली आहे. वेळ आली की ह्या 4 लोकांच्या बाबतीमध्ये वेळ पडली तर मी प्रेस घेईन. अदरवाईज मला ह्या गोष्टी होत राहणार आहेत, या गोष्टीची कल्पना आहे आणि मी ती कल्पना डोळ्यासमोर ठेवूनच मी आत्ताचं सध्याचं आंदोलन उभं करतो. आपले सहकारी आहेत नवनाथ वाघमारे यांनी ही घटना फार दुर्दैवी आहे असं बोलले आणि लक्ष्मण हाके यांनी जाहीर माफी मागावी असं सुद्धा त्यांनी. लक्ष्मण हाकेने एखादी चूकच केली नसेल तर लक्ष्मण हाकेने माफी मागायचा प्रश्नच उरत नाही. नवनाथ आबा वाघमारे हे माझे सहकारी आहेत. काही गैरसमज झाला असेल तर मी त्यांच्यावर बोलेन. ही लढाई एकत्रित येऊन लढण्याची आहे आणि गेली 2 वर्ष झालं नवनाथ आबा वाघमारे असतील, मी असेल आणि आमचे ओबीसीचा न्यायालयीन लढा लढणारे मंगेशजी ससाने असतील, आमचा अतिशय चांगला संवाद आहे. त्यामुळे आमच्यात काहीतरी भांडण आहे आणि भांडण लावून कोण जर ओबीसीचं आंदोलन थांबवू पाहत असेल तर नवनाथ वाघमारे ही गोष्ट सहन करणार नाही. ससानेही. ओबीसी नेत्यामध्ये फूट पडते अजिबात नाही. असा काही सवालच नाही. आम्ही कोण नेते आहोत? आम्ही आंदोलक आहोत. नेते वगैरे वगैरे ते आमचा ओबीसी समाज ठरवेल. आम्ही सध्या आंदोलक आहोत. आम्ही काय राजकीय ॲम्बिशियस किंवा आम्हाला कुठं मंत्रिपद घ्यायचं आहे, कुठं खासदारकी घ्यायची आहे, कुठं आमदारकी घ्यायची आहे आणि आम्हाला काहीतरी लाभ भेटणार आहे अशा मूर्खाच्या नंदनवनात वावरणारे आम्ही नाही आहोत. आम्ही ओबीसींच्या हक्क अधिकाराची भूमिका परखड भाषेमध्ये या महाराष्ट्रात मांडतोय. एवढंच. लक्ष्मण हाके नावाचे एक ग्रस्त आहेत, ते जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी मनोजदादावर खालच्या शब्दात गेल्या अनेक दिवसापासून टीका करतायत. सातत्याने त्यांचा एकेरी उल्लेख करतायत, खालच्या भाषेत टीका करतायत. हे सगळं चुकीचं आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि हा देश घटनेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालतो. म्हणून माझं हाके यांना आव्हान आहे, इथून पुढं चुकूनही मनोजदादाला वाईट चुकीचं किंवा त्यांच्यावर खालच्या भाषेत किंवा शिंतोडे उडवणारं, त्यांचं चारित्र्य हनन होणारं कुठलंही वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाहीत. अरे तुझ्याची भाषा खपवून घेणार नाहीत. तुम्ही लोकशाहीमध्ये संविधानिक गोष्टीने टीका करा, आम्ही त्याचं स्वागत करू, स्वीकार करू. पण जर तुम्ही खालच्या थरावरची कमरेखालची भाषा वापरली, चुकीचं वक्तव्य मनोजदादाच्या बद्दल केलं तर तुमचं जीभ हासडण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा समाज करेल. आणि जर तुमची ही बेताल वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति आंदोलनं उभारायची जर तुमची भाषा असेल तर येणाऱ्या काळात तुमची जीभ हासडणाऱ्याला आम्ही 1 लाख रुपये बक्षीस देणार आहोत.